हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आज जायचं होतं मला बाहेर, तर त्यासाठी मी सकाळी लवकर उठलेले होते. जसं की मी नेहमीच उठते, पण आज थोडंसं लवकर उठलेले होते जेणेकरून माझी घरातली जेवढी काही कामं आहेत ना तर ती आवरून होतील. तर आता ना मला एके ठिकाणी जायचं होतं, तर तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेलच की मी कुठे निघालेले होते. तर आता कुठेही जायचं म्हटलं तरी आपल्याला घरातली कामे जी आहेत ना तर ती आवरूनच जावं लागतं. आणि घरातली कामं ही काही चुकलेली नाहीत. कुठेही बाहेर जायचं असतं तरीसुद्धा कामे जी आहेत ना तर ती आपल्याला आवरावीच लागतात. तर आता जीविका गेलेली होती मामाच्या घरी, तुम्हाला माहितीच असेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. तर मग त्याच्यामुळे सकाळी तिची एवढी काही फारशी मला घाई नसते. म्हणजे जर ती असली ना तर भरपूर कामं असतात. तिचं खाणं वगैरे, नाश्ता, त्यानंतर तिच्याकडे लक्ष वगैरे देणं, भरपूर असं असतं. पण आता ती नव्हती म्हणून मग मला फक्त आमचीच कामे जी आहेत ना तर ती आवरायची होती. आणि सकाळी थंडी खूप होती. मला अजिबात म्हणजे उठूशीच वाटत नव्हतं सकाळी. पण आता ठरलेलं होतं की जायचं आहे म्हणून म्हणून मग मी सकाळी उठलेली होते. तर मग आणि आज आहे ना आईसुद्धा नव्हत्या, म्हणजे त्या रात्री गेलेल्या होत्या. पंढरपूरची त्यांची ट्रिप होती लेडीजची. वन डे ट्रिप होती त्यांची. तर मग त्या तिकडे गेलेल्या होत्या रात्रीच. आणि त्या असल्या की मग माझं काम जे आहे ना तर ते थोडंसं हलकं होतं. म्हणजे माझं मागचं जे काही काम वगैरे राहिलेलं असेल ना तर त्या मग ते मॅनेज करतात. आणि मग त्या जर नसल्या तर मग सगळं मला आवरूनच जावं लागतं. तर त्यांची बरीचशी हेल्प होते मला. जर कुठे अर्जंट वगैरे जायचं म्हटलं तर मग थोडंसं काम इकडे तिकडे जरी झालं ना तरीसुद्धा मग त्या ते मॅनेज करतात. तर मग आता त्या नव्हत्या म्हणून मग मला सगळं सकाळी आवरूनच बाहेर जावं लागणार होतं. आणि सकाळी सगळं आवरून मग गेलं ना की कसं म्हणजे आपल्याला सुद्धा रिलॅक्समध्ये पुढं जाता येतं. नाहीतर मग अर्धी कामं जर घरी असतील ना तर मग सतत तेच लक्षात राहतं की घरी जायचं आहे किंवा माझी कामं शिल्लक आहेत. आणि जिथे आपण गेलो आहे ना मग तिथे आपल्याला एन्जॉयसुद्धा करता येत नाही. म्हणून नेहमी कुठेही जाताना ना थोडंसं लवकर उठायचं आणि कामे जी आहेत ना तर ती आवरून घ्यायची. जेणेकरून जेव्हा आपण कुठे फिरायला जाऊ किंवा कुठे बाहेर कामासाठी जाऊ तिथे आपल्याला घरच्या कामांचं टेन्शन नसतं. आणि तिथून आल्यावरती मग काय होतं, एकतर आपण दमून येतो किंवा फिरून आल्यावरती थोडंसं असं आराम करावासा वाटतं. आणि घरी आल्यानंतर ना मग जरा असा पसारा वगैरे असला ना कपड्यांचा म्हणा किंवा घरातली कामे म्हणा, भांडी म्हणा, हे जर करायचं म्हटलं ना तर खूप दमल्यागत होतं. तर त्यापेक्षा मग असं आधी आवरून गेलेलं ना कधीही चांगलं. तर आता इथे मी आणि जीविकाचे पप्पा आम्ही नाश्ता दुसरा करणार होतो, किंवा पोहे किंवा उपीट असं माझं ठरलेलं होतं. तर जीविकाच्या आजोबांना पोहे किंवा उपीट असं फारसं चालत नाही. आणि मग त्यांना दुपारीसुद्धा मला स्वयंपाक करून ठेवायचा होता जेवणाचा. म्हणून मग त्यासाठी मी वाटाण्याची भाजी, भाकरी, भात असा स्वयंपाक जो आहे ना तर तो त्यांच्यासाठी करून ठेवणार होते. तर त्यांना नाश्त्याला भाकरीच लागते आणि दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा भाकरीच असते. तर मग त्यासाठी इथे मी स्वयंपाक वगैरे करून ठेवत होते, जेणेकरून मी जरी गेले तरी नंतर ते जेवतील. स्वयंपाक वगैरे करून ठेवला की मग ते घेतात जेवायला. तर त्यासाठी इथे मी वाटाण्याची भाजी टाकलेली होती. आणि थोडंसं असं पाणी वगैरे टाकून थोडंसं वाटाणा जो आहे तो शिजून घेणार होते. तर तोपर्यंत मग म्हटलं आता भाजी वगैरे होती तर तोपर्यंत मग म्हटलं देवपूजा करून घ्यावी. म्हणून सकाळी सकाळीच ना देवपूजा करून घेतली मी. आणि मला तर असं देवपूजा वगैरे करायची म्हटलं ना तर सकाळी सकाळी केली ना की फ्रेश वाटतं आणि मनसुद्धा आपलं प्रसन्न होतं. सकाळी सकाळी देवाची जी काही कामे आहेत ना तर ती आवरून घ्यायची. देवपूजा असो किंवा तुळशीमध्ये दिवा लावणं असो, ही माझी सकाळची डेलीची कामं असतात. तर बघा किती छान वाटते तुळशीमध्ये मी इथे दिवा बाहेर लावलेला आहे तर. आणि इकडे तुम्हाला सूर्य जो आहे ना तर तो सुद्धा आता उगवताना दिसत असेल. तर आता मी बाहेर आले तेव्हा मला दिसला होता म्हणून मग मी कॅमेऱ्यात कॅप्चर केलं थोडंसं. तर आता चपात्या वगैरे मी काही करणार नव्हते, कारण की आता जीविकाच्या आजीसुद्धा नव्हत्या आणि आता मी सुद्धा बाहेर जाणार होते म्हटल्यावरती चपात्या फारसं कोण खातच नाही, म्हणजे आमच्या इथे भाकरीच लागतात. पण मला भाकरी जमत नाही म्हणून मग मी माझ्यासाठी आणि जीविकासाठी चपात्या करत असते. तर आता कोणीच नव्हतं खाणारं म्हणून मग म्हटलं कशाला उगाचच ते वेस्ट करायचं, म्हणून मग म्हटलं फक्त भाकरीच करूयात गरम गरम जायच्या वेळेस. तोपर्यंत जी काही माझी इतर कामे आहेत तर मग मी ती आवरून घेतली. तर आधी सगळी भांडी वगैरे लावून घेतली, जेणेकरून मग जाळीतली जी काही भांडी वगैरे असतात ना ती रिकामी करून घेते. म्हणजे सिंकमधली जेवढी काही भांडी वगैरे असतील ना तर ती घासायला बरं पडतं.
आणि कसं आपण नसलो, की बऱ्याचदा कसं होतं आता म्हणजे जेंट्स लोकांचं कसं असतं, त्यांना फारसं असं काही सापडत नाही आणि मग जर ही भांडी मी लावली नाहीत ना, तर मग त्यांनासुद्धा कळत नाही घेताना, की कुठे काय ठेवले. म्हणून सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवते, जेणेकरून मग त्यांना जरी घ्यायचं असेल तर पटकन सापडेल. तर त्यानंतरनं मग लगेच बघा उजडलेलं होतं बाहेर आणि मग मी लगेच कपडेसुद्धा धुवून घेतली, जेणेकरून मग म्हटलं आल्यावरती टेन्शन राहणार नाही आणि सगळ्यांच्या अंघोळ्या आमच्या इथे लवकरच होतात. सगळे लवकरच उठून अंघोळ वगैरे करून फ्रेश होतात. त्याच्यामुळे कपडे जे आहेत ना, तर ते सुद्धा पटकन मला धुवायला येतात. तर मी भिजत घातलेली होती सकाळीच लवकर आणि मग बाहेर मी कपडे वगैरे धुवून येईपर्यंत आहे ना इथे उजडलं सुद्धा होतं आणि खूप थंडी आहे म्हणजे 2-3 दिवस झालं थंडीचं वातावरण खूप आहे. पाण्यामध्ये तर असं हातसुद्धा घालू वाटत नाही थंड पाण्यामध्ये. पण आता बाहेर जायचे म्हटल्यावरती सगळी कामे जी आहेत ना, तर ती आवरूनच मग मी जाते. असं घरी 2-3 कामे वगैरे ठेवायची आणि मग पुढे जायचं. तर तसं मी करत नाही. आधी सगळं आवरते. तर त्यासाठी मग थोडंसं रोजच्यापेक्षा लवकर उठते आणि मग त्यानंतरनंच बाहेर जाते. जेणेकरून मग मला सुद्धा बाहेर गेलं ना, तर असं टेन्शन राहत नाही किंवा घरची ओढ राहत नाही, की कामे वगैरे राहिलेली आहेत. तर आता सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतरनं मग घरं वगैरे झाडायला घेतली. तर म्हटलं आता पारुशी घरं आहेत म्हणून म्हटलं आधी झाडून वगैरेच घ्यावीत, फरशा वगैरे क्लीन कराव्यात. जायच्या आधी जी आपली डेलीची कामे असतात, तर ती मी आवरून घेते आणि 9 वाजेपर्यंत ना मला सगळं आवरायचं होतं. म्हणजे घरातली जेवढी काही माझी कामे वगैरे होती ना, तर ती सगळी मला 9 वाजेपर्यंतच आवरायची होती. जेणेकरून मग मला सुद्धा ना तयार व्हायला थोडासा वेळ भेटेल. नाहीतर मग घाई-गडबडीत कसं होतं, आपण व्यवस्थित आवरत नाही किंवा बाहेर वगैरे जायचं म्हटलं, तर उशीर वगैरे झाला की मग आपण असंच थोडंसं फार रेडी होतो आणि लगेच निघतो. तर मग म्हटलं थोडं लवकर कामं उरकून घ्यावीत, जेणेकरून मग मला सुद्धा ना स्वतःसाठी थोडासा टाईम भेटेल. तर इथे मग काय केलं, घरं वगैरे झाडली, फरशा वगैरे क्लीन केल्या आणि त्यानंतर मग नाश्ता करायचा होता. तर मग इथे जीविकाच्या पप्पांना फ्रुट्स खायचे होते. ते म्हटले, की "पोहे वगैरे करू नको मला. मला फक्त फ्रूट जे आहेत तर तेच कट करून दे." तर आमचं पोह्याचंच ठरलेलं होतं. पण नंतरनं त्यांनी फ्रुट्स आहेत तर मग फ्रुट्स दे म्हटले, म्हणून मग इथे ते कट करून देत होते. आणि मला माझ्यासाठी मग मी मॅगी केलेली होती नाश्त्यासाठी. तर इथे त्यांना फ्रुट्स वगैरे कट करून देत होते मी. आणि आमच्या इथे हे पायनॅपल जे आहे ना, तर ते प्रचंड आवडतं सगळ्यांना आणि सगळे आवडीने सुद्धा खातात आणि बाहेरचं जंक फूड जे आहे ना, तर ते खाण्यापेक्षा त्यांना हे असं फ्रुट्स वगैरे आहेत ना, तर तेच आवडतं खायला. म्हणून मग इथे सकाळी मी ते कट करून ठेवलं, जेणेकरून मग सगळेच खातील. म्हणून व्यवस्थित पायनॅपल जे आहे ना, तर ते चिरून वगैरे घेतलं आणि त्यानंतरनं मग इथे डाळिंबचा जो आहे ना, तर तो ज्यूस करायला घेतला. तर इथे डाळिंब सोलून वगैरे घेतलं मी आणि मिक्सरमध्ये मग त्यामध्ये थोडंसं दूध जे आहे ना, तर ते ॲड करणार होते आणि मग ते मिक्सरला फिरवून त्याचा ज्यूस बनवणार. तर आता नाश्ता वगैरे झाला, तर मला आज मॅगी खावीशी वाटत होती, कारण की थंडीचं वातावरण होतं. तर म्हटलं गरमागरम मॅगीच करून घ्यावी लगेच, कारण की आता पोहे म्हटलं तर मीच खाणार होते. म्हणून मग म्हटलं जाऊ दे, आता कोणच नाही आहे, तर मग एकटीसाठी कुठे पोहे करत बसायचे. पण आपलासुद्धा नाश्ता करणं तितकंच गरजेचं असतं. आता इथे जर मी म्हटलं असतं, की जाऊ दे, राहू दे, बघता येईल नंतरनं बाहेर गेल्यावरती, तर मग मी उपाशीच बाहेर गेलेली असते. तर बऱ्याच जणींचं असं होतं, की आपण आपल्याकडे लक्ष देत नाही बाहेर जायच्या गडबडीत. तर तसं करायचं नाही. सगळ्यांसाठी आपण जितक्या काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करतो ना, तर तितक्या स्वतःसाठी सुद्धा करायच्या. तर मग मला मॅगी खायची होती म्हणून मग मी ती केली, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतरनं म्हटलं आता ओट्यावरती भांडी आहेत तेवढी क्लीन करावीत. तर बाहेर जाताना ना कधी ओटा जो आहे ना, तो कधीच मेसी वगैरे ठेवायचा नाही. जेणेकरून मग आहे ना कोणी जरी आपण घरी नसताना घरी आलं, तर ते ओटा वगैरे असं खराब वगैरे असेल, तर मग ते पाहताना सुद्धा म्हणजे चांगलं नाही वाटत आणि आपण सुद्धा असं घरात पसारा वगैरे बाहेर ठेवून गेलो, तर ते आपल्याला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही आणि आपलं अर्ध मन जे आहे ना, तर ते घरीच राहतं ह्या अशा कामांमध्ये. तर त्याच्यामुळे कुठेही जाताना ना लवकर उठायचं आणि आपली कामे जेवढी असतील ना, तेवढी आवरून घ्यायची. तर इथे मी ओटा क्लीन करायच्या आधी ना 2 भाकरीसुद्धा करून घेतलेल्या होत्या. जेणेकरून मग आता जीविकाच्या आजोबांचा टायमिंग असतो 10:00-10:30ला ते परत येतात. तर मग म्हटलं तोपर्यंत भाकरी वगैरे करून ठेवाव्यात, जेणेकरून आम्ही जरी बाहेर गेलो तरीसुद्धा मग ते घरी आल्यावरती नाश्ता करतील. तर आता इथे काय केलं, ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला. जेणेकरून मग एकदा किचनची जी क्लिनिंग असते ना, ती झाली ना,
की मग मी मला म्हणजे स्वतःसाठी टाईम देता येतो. किचन एकदा आवरला की मलासुद्धा छान वाटतं आणि मग टेन्शनसुद्धा राहत नाही की काही काम वगैरे राहिलेलं आहे का म्हणून. तर आता सगळी कामे माझी आहेत ना बघा आवरून झालेली होती आणि फक्त ओटा राहिलेला होता म्हणून ओटासुद्धा क्लीन करून घेतला. बेसिन जे आहे तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग फायनली मी रेडी व्हायला आले कारण की वॉशरूम वगैरे सगळं मी धुवून वगैरे घेतलेलं होतं आणि सगळीच कामे माझी जी आहेत ना तर ती झालेली होती म्हणून मग इथे चेंज केलं आणि त्यानंतर मग स्वतः आवरायला घेतलं. तर आता इथे माझं स्किन केअर चालू होतं, जे की माझं नेहमीचंच असतं. आता मी तुम्हाला काल जी मागच्या व्हिडिओमध्ये जी क्रीम दाखवलेली होती ना DMartवरून घेतलेली, तर तीच मी सनस्क्रीन इथे लावलेली आहे आणि छान आहे ही क्रीम. मलासुद्धा आवडली म्हणजे छान वाटत होती स्किनवरती अप्लाय केल्यानंतरनं आणि शक्यतो मी फार दुसऱ्या क्रीम वगैरे यूज करत नाही, कारण की माझ्या स्किनवरती ना लगेच पिंपल्स वगैरे यायला सुरुवात होते. पण ह्या क्रीमने मला असं जाणवलंच नाही, की म्हणजे काही साईड इफेक्ट वगैरे होतोय का ते म्हणून. तर जे काही माझं स्किन केअर असतं तर ते मी आधी करून घेतलं आणि आपण कुठेही बाहेर चाललो ना बघा तर व्यवस्थित असं रेडी व्हायचं म्हणजे असं टापटीपमध्ये ना तयार व्हायचं. नाहीतर बऱ्याचदा कसं होतं आपण गडबडीत निघालो की आहे त्याच ड्रेसमध्ये कसंही आपण आवरून बाहेर जातो. तर तसं नाही करायचं, कारण की एकदा या गोष्टींची सवय लागली ना आपण म्हणतो जाऊ दे मरू दे इथेच तर जायचे. तर एकदा जर ह्या गोष्टींची सवय लागली ना मग ती पुढे लागतच राहते आणि कसं आपण 4 मैत्रिणींच्या मध्ये जाणार किंवा फ्रेंड्समध्ये जाणार तर असं व्यवस्थित रेडी होऊन जायचं, जेणेकरून त्यांनासुद्धा पाहताना छान वाटेल असं प्रेझेंटेबल जायचं. नाहीतर उगाचच काहीतरी घालायचं आणि मग म्हणायचं की ठीक आहे मी इथंच तर चालले. बऱ्याचदा असं गृहिणींकडून होतं. आपण म्हणतो की हां, मी DMartला तर चालली आहे किंवा मी इथेच तर चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि आपण गडबडीत आहेत ना, जे ड्रेस असतात ना त्याच्यावरती जातो. तर तसं नाही करायचं. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ द्यायला शिका, कारण की आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही नवीन-नवीन गोष्टी ट्राय करायला शिका. तुम्ही नवनवीन गोष्टींचा आनंद घ्या. स्वतः प्रेझेंटेबल राहायला शिका. जेणेकरून तुम्हाला सुद्धा आयुष्य जगण्याचा आनंद जो आहे ना, तर तो घेता येईल. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिका. तर आता इथे मी सगळं आवरलं वगैरे त्यानंतरनं इथे लिप बाल्म जो काल मी घेतलेला होता, तर तो मी अप्लाय केलेला होता आणि मग त्यानंतरनं इथं बँगल्स वगैरे चेंज चेंज केल्या आणि संडे होता म्हणून मग मी निघालेले होते बाहेर, कारण की इतर वेळेस कसं आपल्याला स्कूल वगैरे असतात मुलांचे आणि टाईमसुद्धा तेवढा भेटत नाही आणि सॅटर्डे संडे कसं आपण रिकामच असतो. तर त्याच्यामुळे मग म्हटलं कामं तर असतातच म्हणा, पण तरीसुद्धा थोडासा वेळात वेळ काढून आपल्यालासुद्धा द्यावा म्हणून मग म्हटलं जीविकासुद्धा कुठेच गेलेली नव्हती बरेच दिवस झालं. तर मग माझ्या फ्रेंडसोबत मी निघालेले होते बाहेर मुलांना घेऊन आणि तिलासुद्धा तेवढंच म्हटलं फ्रेश वाटेल जीविकाला आणि मलासुद्धा रोजच्या कामांमधून मग थोडासा चेंज होईल. त्यानंतरनं मग इथे बॉडी लोशन लावून घेतलं, जेणेकरून बाहेर आता कसं थंडीचं वातावरण आहे तर हात जे आहेत ना असे पांढरे वगैरे पडायला सुरुवात होतात, म्हणून मग इथे बॉडी लोशनसुद्धा लावून घेतलं आणि व्यवस्थित अशी रेडी झालेले होते. 9 वाजेपर्यंत मी सगळी कामं आवरली आणि त्यानंतर मग स्वतः इथे रेडी व्हायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने बघा मी कुठे बाहेर जायचं असेल ना मला, तर माझी सकाळची जेवढी काही कामे असतात ना तर ती मी अशा पद्धतीने आवरून घेते. तर आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.